IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड याबद्दल माहिती घेणार आहोत. या कॉलेजचा कोड आहे 6005. यामध्ये आपण 6 वेगवेगळे पॉईंट्स कव्हर करणार आहोत. पहिला पॉईंट आहे कॉलेज फीस. सेकंड पॉईंट आहे ब्रँच वाईज इनटेक आणि त्याचा चॉईस कोड काय आहे ते बघणार आहोत. थर्ड पॉईंट आहे कॉलेजचं प्लेसमेंट कसं आहे. चौथा पॉईंट आहे कॉलेज हॉस्टेल फॅसिलिटी आणि त्याची फीस किती आहे. फिफ्थ पॉईंट आहे ब्रँच वाईज कट ऑफ 2024 आणि सिक्स्थ पॉईंट आहे कॅटेगरी वाईज कट ऑफ 2024. तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड याची एस्टॅब्लिशमेंट 1960 साली झालेली आहे आणि ह्याचा कॅम्पस 40 एकरवरती आहे. हे कॉलेज शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरला अफिलिएटेड आहे आणि 2015 साली हे कॉलेज ॲटोनॉमस झालेलं आहे. त्यामुळे इथं आपल्याला BTech अशी डिग्री मिळणार आहे. कॉलेजचं प्लेसमेंट मागच्या वर्षी म्हणजे 2024-25साठी मिनिमम पॅकेज 3.6 लाख आहे, ॲव्हरेज 5.93 आहे, तर मॅक्झिमम पॅकेज 18 lakhs आहे आणि प्लेसमेंट पर्सेंटेज 98% आहे. म्हणजे 98% मुलांना ह्या ठिकाणी जॉब मिळालेला आहे. कॉलेजची फीस अशा पद्धतीनं आहे. ओपन कॅटेगरीसाठी 85,000 आहे. EBC EWSमध्ये मुलांसाठी 77,000 तर मुलींसाठी 68,000 आहे. TFWSमध्ये 70,000 फीस आहे. SC ST कॅटेगरीमध्ये मुलांसाठी 4,000 तर मुलींसाठी 2,600 अशी फीस आहे. VJ NT OBCमध्ये मुलांसाठी 44,000 तर मुलींसाठी 42,000 फीस आहे. मुलींसाठी फ्री एज्युकेशन म्हणतात, तर फ्री एज्युकेशन नाही, मुलींना काही ना काही फीस त्या ठिकाणी असणार आहे. गव्हर्नमेंटमध्ये थोडीशी फीस जास्त आहे, प्रायव्हेटमध्ये मुलींना फीस खूप कमी होणार आहे. कॉलेजमध्ये ज्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत त्या अशा पद्धतीनं आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रँच आहे. इथं कम्प्युटर सायन्स ही ब्रँच नाही आहे किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रँच नसून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशी ब्रँच आहे. ही 2001 साली स्टार्ट झालेली आहे आणि ह्याचा चॉईस कोड 6005246110 असा आहे. पहिले 4 डिजिट हे कॉलेज कोड आहेत आणि पुढचे 5 डिजिट हा ब्रँच कोड आहे. कॉलेज कोड आणि ब्रँच कोड मिळून चॉईस कोड तयार होतो. ब्रँच कोड सगळीकडे सारखाच आहे. कुठलंही कॉलेज राहू द्या, तिथं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही ब्रँच असेल तर ब्रँच कोड सेम आहे, फक्त कॉलेज कोड चेंज होईल. वालचंद सांगलीची इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल तर सुरुवातीला 6007 हा कॉलेज कोड येईल. ही आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. पुढची ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. ही 2007 साली ह्या ठिकाणी चालू झालेली आहे आणि त्याचा चॉईस कोड 6005372210 असा आहे. नेक्स्ट ब्रँच आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर ही ब्रँच कॉलेजच्या स्थापनेपासून म्हणजे सुरुवातीपासून ह्या ठिकाणी आहे 1960 पासनं. तर ह्याचा चॉईस कोड आहे 6005293010. नेक्स्ट ब्रांच आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ह्याचा चॉईस कोड आहे 6005612110. नेक्स्ट ब्रांच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. ह्याचा चॉईस कोड आहे 6005191110. तर अशा ह्या 5 ब्रँचेस या कॉलेजमध्ये आहेत. प्रत्येकाचा इंटेक 60 आहे. अशा टोटल 300 इंटेक ह्या कॉलेजचा आहे. कॉलेजचं प्लेसमेंट बघूया. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 77 ऑफर्स, जॉब ऑफर्स ह्या ठिकाणी दिलेले आहेत. 56 स्टुडंटनी प्लेसमेंटसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यातल्या 54 मुलांना प्लेसमेंट मिळालेलं आहे. म्हणजे इथलं प्लेसमेंट पर्सेंटेज ह्या ब्रँचचं 96% आहे. काही मुलांना एकापेक्षा जास्ती जॉब ऑफर्स मिळतात, त्यामुळं ऑफर्स ह्या नंबर ऑफ स्टुडंटपेक्षा जास्ती ह्या ठिकाणी दिसतात. नेक्स्ट ब्रांच आहे ENTC. तर ह्याचं प्लेसमेंट 94% आहे. नंतर आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ह्याचं 100% प्लेसमेंट आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग 100% प्लेसमेंट आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग 100% प्लेसमेंट आहे. प्लेसमेंट पर्सेंटेज इथलं चांगलं आहे, परंतु पॅकेज हे वालचंद सांगलीपेक्षा थोडेसे कमी असतील. तर ह्या वेगवेगळ्या कंपन्या ह्या ठिकाणी प्लेसमेंटसाठी येत असतात. कॉलेजची हॉस्टेल फॅसिलिटी बघूया. तर मुलींसाठी इथं 240 सीट्स आहेत हॉस्टेलच्या आणि मुलांसाठी 560
सीट्स आहेत. म्हणजे या ठिकाणी हॉस्टेल फॅसिलिटी खूप चांगली आहे. मॅक्झिमम मुलांना या ठिकाणी हॉस्टेल मिळू शकतं. हॉस्टेलची जी फीस आहे 7,700 पर इयर आणि मेस चार्जेस जवळपास 2,000 पर मंथ अशा पद्धतीनं आहेत. कॉलेजमध्ये स्पोर्ट्स आहे, जसं क्रिकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल कोर्ट आहे, इंडोर गेम्स आहेत, बॅडमिंटन हॉल आहे. कॉलेजची ही लायब्ररीची बिल्डिंग आहे, त्याच्या बाजूला ऑडिटोरियम आहे. तर आता आपण कॉलेजचा ब्रँच वाईज इनटेक बघत आहोत. यामध्ये 5 ब्रँचेस आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ENTC, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. प्रत्येकाचा इनटेक 60 आहे. पहिली ब्रँच बघूया आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जी 2001मध्ये ह्या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे आणि त्याचा कट ऑफ 2024 साली हा अशा पद्धतीनं आहे. जी इंडिकेट करतोय जनरल, ज्यामध्ये मुलं आणि मुली दोघंही ॲडमिशन घेऊ शकतात. L इंडिकेट करताय लेडीज, ज्यामध्ये फक्त मुलीच ॲडमिशन घेऊ शकतात. आणि ह्या ज्या वेगवेगळ्या कॅटेगरी आणि त्याचा प्रत्येक कॅटेगरीमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ काय आहे जनरलचा आणि लेडीजचा, हे आपण ह्या ठिकाणी बघू शकता. त्याच पद्धतीनं पुढची ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. ही 2007 साली चालू झालेली आहे आणि त्याचा कट ऑफ हा अशा पद्धतीनं आहे. नेक्स्ट ब्रांच आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि ही 1960 साली ह्या ठिकाणी चालू झालेली आहे आणि याचा कट ऑफ हा अशा पद्धतीनं आहे. नेक्स्ट ब्रांच आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ही देखील 1960 साली ह्या ठिकाणी चालू झालेली आहे आणि त्याचा कट ऑफ हा आपण बघू शकता. नेक्स्ट ब्रांच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. ही देखील ब्रांच 1960 म्हणजे कॉलेजच्या स्थापनेपासून चालू झालेली आहे आणि ह्या ब्रँचचा 2024 सालचा कट ऑफ आणि स्टेट मेरिट रँक आपण ह्या ठिकाणी बघू शकता. अजून आपल्याला स्टेट मेरिट रँक मिळालेला नाही. ज्यावेळेस आपण इंजिनिअरिंगमध्ये रजिस्ट्रेशन करताल तर आपल्याला एक स्टेट मेरिट रँक दिला जाईल. तर ब्रॅकेटमध्ये पर्सेंटाईल आहेत आणि ब्रॅकेटच्या बाहेर स्टेट मेरिट रँक दिलेला आहे. आता आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत. कॅटेगरी वाईज कट ऑफ खूप महत्त्वाचा आहे. आपली जी काही कॅटेगरी आहे, आपले जे काही पर्सेंटाईल आहेत, त्यानुसार आपल्याला कुठली ब्रँच ह्या ठिकाणी मिळण्याचे चान्सेस आहेत हे आपल्याला लगेच लक्षात येईल. तर ह्या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. जशी ओपन आहे, त्यासाठी 40% सीट्स आहेत. ओपनमध्येच आहेत, परंतु त्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे आणि EWSचं सर्टिफिकेट आहे, अशांसाठी 10% एक्स्ट्रा सीट्स आहेत. SC STसाठी या ठिकाणी 13% आणि 7% सीट्स आहेत. NT साठी रिझर्वेशन आहे. OBCसाठी 19% रिझर्वेशन आहे. SC BCसाठी 10% रिझर्वेशन आहे आणि TFWSसाठी एक्स्ट्रा सीट्स आहेत. TFWSमध्ये कोणी पण अप्लाय करू शकतं. ज्याचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे तो TFWSमध्ये अप्लाय करायला एलिजिबल आहे. तर अशा पद्धतीनं आपली ह्यामधली कुठली तरी एखादी कॅटेगरी असणार आहे. तर त्या कॅटेगरीमध्ये आपल्याला कुठली ब्रँच मिळू शकेल ह्या कॉलेजमध्ये, हे आपण पुढे बघणार आहोत. तर पहिली कॅटेगरी आपण बघतोय ओपन कॅटेगरी. ह्यामध्ये 40% सीट्स आहेत. आपण बघू शकता ह्या ठिकाणी चॉईस कोड आहे. प्रत्येक ब्रँचचा चॉईस कोड दिलेला आहे. जनरलमध्ये किती सीट्स आहेत, लेडीजमध्ये किती सीट्स आहेत, जनरलचा काय कट ऑफ आहे, लेडीजचा काय कट ऑफ आहे, आपण ह्या ठिकाणी बघू शकता. जनरलमध्ये टोटल 76 सीट्स आहेत आणि लेडीजसाठी 32 सीट्स आहेत. तर ह्याचा डिटेलमध्ये आपण बघूया. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ह्याचा जनरलमध्ये 15 सीट्स आहेत, लेडीजसाठी 7 सीट्स आहेत. जनरलचा कट ऑफ 96.6 आहे, तर लेडीजचा कट ऑफ 96.51 आहे. जनरलचं क्लोजिंग रँक 10,000 आहे. लेडीजचं देखील जवळपास 10,000 आहे. तर आपली रँक 10,000च्या आतमध्ये येत असेल किंवा आपले पर्सेंटाईल 96 पर्सेंटाईलच्या आसपास असतील तर आपल्याला ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही ब्रँच मिळू शकते. इलेक्ट्रॉनिक्ससाठी आपलं स्टेट रँक 13,000च्या आतमध्ये पाहिजे आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 93 पर्सेंटाईलच्या आसपास पाहिजे आणि स्टेट रँक 18,000च्या आतमध्ये पाहिजे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 91 मुलींसाठी आणि 93 मुलांसाठी कट ऑफ आहे आणि स्टेट रँक आपण बघू शकता. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 92 मुलांसाठी कट ऑफ आहे, तर 89 मुलींसाठी कट ऑफ आहे आणि त्याचा स्टेट रँक
आपण बघू शकता. तर आपला स्टेट रँक हा मुलांसाठी 21,000च्या आतमध्ये येत असेल, मुलींसाठी 31,000च्या आतमध्ये येत असेल, तर आपल्याला ह्या ठिकाणी एखादी ब्रँच मिळू शकेल. पुढची कॅटेगरी बघूया EWS. EWSचा कट ऑफ हा जनरलपेक्षा ह्या ठिकाणी कमी आहे. इतर कॉलेजेसमध्ये EWSचा कट ऑफ जनरलपेक्षा जास्ती असतो. तर आपल्याला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर EWS सर्टिफिकेट मिळवण्याचा प्रयत्न करा. तर आपल्याला थोड्याशा कमी पर्सेंटाईलमध्ये ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकेल. EWSमध्ये 6 सीट आहेत प्रत्येक ब्रँचमध्ये. ह्या सीट एक्स्ट्रा आहेत, म्हणजे टोटल इंटेक 60चा आहे, तर प्रत्येक ब्रँचमध्ये 6 सीट आपल्याला ह्या ठिकाणी एक्स्ट्रा दिसतील. तर ह्या ठिकाणी मुलं मुली रिझर्वेशन नाही आहे, प्युअरली मेरिट बेसिसवरती EWSच्या सीट ह्या दिल्या जातील. तर ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कट ऑफ 95 आहे आणि स्टेट रँक 12,000च्या आतमध्ये पाहिजे. ENTC असेल तर 93 आहे कट ऑफ आणि स्टेट रँक 18,000च्या आतमध्ये पाहिजे. इलेक्ट्रिकल आहे 88 पर्सेंटाईल आहे कट ऑफ. मेकॅनिकल 88 पर्सेंटाईल आणि स्टेट रँक 34,000च्या आतमध्ये पाहिजे. सिव्हिल इंजिनिअरिंग 80 पर्सेंटाईल आहे कट ऑफ आणि स्टेट रँक 57,000च्या आतमध्ये पाहिजे. तर EWSमध्ये आपण असाल तर 57,000च्या आतमध्ये आपला रँक असायला पाहिजे किंवा 80 पर्सेंटाईलच्या अभाव आपले मार्क्स पाहिजेत. पुढचं कॅटेगरी बघतोय SC कॅटेगरी. तर यासाठी जनरलमध्ये 27 सीट्स आहेत, लेडीजसाठी 11 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आपण बघू शकता जनरलचा 91 पर्सेंटाईल आहे आणि लेडीजसाठी 88 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. ENTCमध्ये आपण कट ऑफ आणि त्याचा स्टेट मेरिट रँक बघू शकता. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्याचा कट ऑफ आणि हा स्टेट मेरिट रँक आपला आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये हा कट ऑफ आहे आणि त्याचा स्टेट मेरिट रँक आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 80 पर्सेंटाईल कट ऑफ आहे आणि स्टेट मेरिट रँक 57,000च्या आतमध्ये आहे. तर हे SC आपली कॅटेगरी SC आहे. तर आपल्याला आपल्या पर्सेंटाईलनुसार कुठली ब्रँच इथं मिळू शकते हे लक्षात येईल. नेक्स्ट कॅटेगरी आहे ST. यामध्ये जनरलच्या 15 सीट्स आहेत आणि लेडीजसाठी 7 आहेत, पण ॲक्च्युअली लेडीजसाठी 15+7 म्हणजे 22 सीट्स आहेत. तर त्याचा कट ऑफ आपण बघूया. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी जनरलचा 76 पर्सेंटाईल आहे, तर लेडीजचा 82 पर्सेंटाईल आहे आणि त्याचा स्टेट रँक आपण बघू शकता. ENTCमध्ये जनरलचा आणि लेडीजचा कट ऑफ आणि स्टेट रँक आपण बघू शकता. तसंच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये हा कट ऑफ आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये हा कट ऑफ आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये हा कट ऑफ आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये थोडंसं जास्ती दिसतोय कट ऑफ इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलपेक्षा, कारण ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटमध्ये खूप अपॉर्च्युनिटी असते. सिव्हिलमध्ये जास्तीत जास्त गव्हर्नमेंटमध्ये सीट्स असतात, त्यामुळं इथं सिव्हिलचा कट ऑफ हा वाढलेला दिसेल. नेक्स्ट कॅटेगरी आपण बघूया NTA. तर ह्यासाठी जनरलमध्ये 6 सीट्स आहेत आणि लेडीजसाठी 6+3 म्हणजे 9 सीट्स आहेत. तर ह्याचा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कट ऑफ 90 पर्सेंटाईल आहे आणि स्टेट मेरिट रँक 27,000 आहे. आपण इंजिनिअरिंगमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला हा स्टेट रँक मिळणार आहे. ENTCचा कट ऑफ आणि त्याचं रँक बघू शकता. नंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जनरलमध्ये ह्या ठिकाणी सीट्स नाही आहेत, फक्त लेडीजसाठी ह्या ठिकाणी सीट्स आहेत. मेकॅनिकलमध्ये जनरल आणि लेडीजमध्ये प्रत्येकी 1 सीट आहे आणि त्याचा कट ऑफ बघू शकता. सिव्हिलमध्ये देखील जनरल आणि लेडीजमध्ये प्रत्येकी 1 सीट आहे आणि त्याचा कट ऑफ आणि स्टेट मेरिट रँक आपण बघू शकता. स्टेट रँक 61,000 मुलांसाठी तर 70,000 मुलींसाठी असा असेल तर आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग ही ब्रँच मिळू शकते. पुढची कॅटेगरी आपण बघूया NTB. यासाठी मुलांसाठी 5 सीट आहेत, तर मुलींसाठी 5+1 6 सीट्स आहेत. तर त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि त्याचा स्टेट क्लोजिंग रँक देखील आपण बघू शकता. नंतर आहे ENTC 94 पर्सेंटाईल आहेत. ENTCमध्ये प्लेसमेंट्स कमी आहेत, तरी ह्या ठिकाणी ह्या कॉलेजमध्ये ENTCचा ह्या कॅटेगरीसाठी कट ऑफ जो आहे तो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीपेक्षा देखील हाय गेलेला आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये कट ऑफ बघू शकता, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जनरलसाठी सीट्स आहेत, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये देखील जनरलसाठी सीट्स आहेत, लेडीजसाठी सीट नाहीत. परंतु मुलांपेक्षा चांगले मार्क्स असतील तर त्यांना जनरलची सीट देखील मिळू शकते. तर हे होतं NT-B कॅटेगरीसाठी. पुढची कॅटेगरी बघूया NT-C. ह्या ठिकाणी मुलांसाठी 8 सीट्स आहेत, तर मुलींसाठी 8+3 अशा 11 सीट्स आहेत. तर ह्याचा जो कट ऑफ आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 2024 ह्या सालचा, तो अशा पद्धतीनं आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये मुलींना सीट नाही, परंतु त्यांचे मार्क्स मुलांपेक्षा जास्ती असतील तर त्यांना ही जनरलची सीट मिळू शकते. ENTCमध्ये जनरल आणि लेडीजसाठी प्रत्येकी 1 सीट आहे. इलेक्ट्रिकलमध्ये देखील आपण कट ऑफ बघू शकता. मेकॅनिकलमध्ये फक्त जनरलच्या सीट्स आहेत, लेडीजसाठी सीट नाहीत. परंतु लेडीजला मुलांपेक्षा जास्त मार्क्स असतील तर त्यांना ह्या जनरलमधली सीट मिळू शकते. तर हा सिव्हिलचा कट ऑफ आणि त्याचा स्टेट क्लोजिंग रँक आहे. NT-C कॅटेगरी आहे, तर आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्यानुसार आपल्याला कुठली ब्रँच ह्या ठिकाणी मिळू शकते हे आपल्याला लक्षात येईल. नेक्स्ट ब्रांच आहे NT-D. तर ह्यासाठी मुलांसाठी 3 तर मुलींसाठी 3+2 म्हणजे 5 सीट्स आहेत. पहिली ब्रँच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. यामध्ये मुलांसाठी सीट नाहीत, फक्त मुलींसाठी ह्या ठिकाणी सीट आहेत. हा 2024चा डेटा आहे. ह्या वर्षी 1 किंवा 2 सीट ह्या ठिकाणी मुलांसाठी देखील असू शकतात. तर इथं सीट असतील अथवा नसतील तरी देखील आपल्याला ह्या कॉलेजचा कोड आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये द्यायचा आहे. ENTCसाठी कट ऑफ असा आहे. नंतर इलेक्ट्रिकलसाठी कट ऑफ आणि त्याचा स्टेट रँक बघू शकता. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी कट ऑफ आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी कट ऑफ बघू शकता. मेकॅनिकलमध्ये फक्त लेडीजसाठी सीट्स आहेत, मुलांसाठी ह्या ठिकाणी सीट्स नाहीत. नेक्स्ट ब्रांच आपण बघूया OBC. तर OBCमध्ये मुलांसाठी 32 सीट्स आहेत, तर मुलींसाठी 14 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ हा अशा पद्धतीनं आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 6 आणि 3 अशा सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ 96 आणि 95.99 आणि त्याचा स्टेट रँक 11,000 किंवा आणि मुलींसाठी 12,000च्या आतमध्ये असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही ब्रँच मिळू शकते. ENTCचा कट ऑफ आणि त्याचा स्टेट रँक आपण बघू शकता आणि नंबर ऑफ सीट्स ह्या ठिकाणी बघू शकता. मुलींसाठी 7+2 9 सीट्स आहेत, मुलांसाठी फक्त 7च सीट आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी नंबर ऑफ सीट्स, कट ऑफ आणि त्याचा स्टेट रँक आपण बघू शकता. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी हा कट ऑफ आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी हा कट ऑफ आहे. तर आपला OBC कॅटेगरी असेल, आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्यानुसार आपल्याला ह्या ठिकाणी कुठली ब्रँच मिळू शकते हे आपल्या लक्षात येईल. नेक्स्ट कॅटेगरी आहे SEBC. ह्या ठिकाणी मुलांसाठी 21 तर मुलींसाठी 21 + 9 30 एवढ्या सीट्स आहेत. तर याचा कट ऑफ आपण बघू शकता. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी मुलांसाठी 4 तर मुलींसाठी 4+2 टोटल 6 सीट्स आहेत. त्याचा कट ऑफ आणि स्टेट मेरिट रँक आपण बघू शकता. तर मुलांसाठी 11,000च्या आतमध्ये आपला रँक पाहिजे, मुलींसाठी 10,000च्या आतमध्ये किंवा आपले पर्सेंटाईल 96च्या अबव्ह पाहिजेत तर आपल्याला ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही ब्रँच मिळेल. ENTCसाठी आपण कट ऑफ बघू शकता. नंतर आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, नंतर आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. तर आपली SEBC ही जर कॅटेगरी असेल तर आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्यावरून आपल्याला लक्षात येईल की ह्या ठिकाणी आपल्याला कुठली ब्रँच मिळू शकते. टोटल 5 ब्रँचेस ह्या कॉलेजमध्ये आहेत. पुढचं कॅटेगरी आहे TFWS ट्युशन फी वेव्हिअर स्कीम. तर प्रत्येक ब्रँचमध्ये 5% सीट्स ह्या TFWSच्या असतात. TFWSसाठी कुठल्याही सर्टिफिकेटची गरज नाही. आपलं इन्कम 8 लाखापेक्षा कमी पाहिजे आणि आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. आणि आपण इंजिनिअरिंगचं रजिस्ट्रेशन करत असताना त्या ठिकाणी आपल्याला इन्कम विचारलं जाईल, तर इन्कम आपण त्या ठिकाणी 8 लाखापेक्षा कमी टाकायचं आहे. तर आपल्याला TFWSचं ऑप्शन देता येईल. परंतु TFWSचा कट ऑफ हा इतर सर्व कॅटेगरीपेक्षा हाय असतो. त्यामुळे इथं फक्त ओपन आणि मॅक्झिमम OBCच्या विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी बेनिफिट होऊ शकतो. कुठल्याही कॅटेगरीचा स्टुडंट TFWSमध्ये अप्लाय करू शकतो. फक्त कंडिशन एकच आहे, त्याचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी पाहिजे आणि त्याच्याकडे इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. कट ऑफ हा अशा पद्धतीनं आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 97 कट ऑफ आहे.
आणि स्टेट रँक 8000 आहे. यामध्ये कशाही पद्धतीचं कॅटेगरी किंवा मुलांसाठी किंवा मुलींसाठी असं कसंही रिझर्वेशन नाही. प्युअरली मेरिट बेसिसवरती ह्या TFWSच्या सीट दिल्या जातात. मग एखाद्या कॅटेगरीमध्ये मुलांसाठी 0 सीट्स असतील, तर ते TFWSमधून त्यांनी अप्लाय केलं तर त्या कॉलेजमध्ये त्यांना सीट मिळू शकते. ओपनमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जो स्टेट रँक आहे तो 10,000 पर्यंत आहे, परंतु TFWSमध्ये 8,000 पर्यंतच आपलं रँक असायला पाहिजे, तर आपल्याला इथं TFWSमधनं सीट मिळेल. त्याच पद्धतीनं ENTCमध्ये 95% कट ऑफ आहे आणि स्टेट रँक 13,000च्या आसपास आहे. इलेक्ट्रिकलमध्ये 96% पाहिजेत आणि आपला रँक 12,000च्या आतमध्ये पाहिजे. मेकॅनिकलमध्ये 95.96 असं पर्सेंटाईल पाहिजे आणि रँक 12,000च्या आतमध्ये पाहिजे. आपण ओपनमध्ये असाल तर आपलं 91% मेकॅनिकल मिळेल, परंतु TFWSमधून आपल्याला पाहिजे असेल तर 95% पाहिजे. सिव्हिलमध्ये कट ऑफ आणि त्याचा स्टेट रँक आपण बघू शकता. तर अशा पद्धतीनं आपण कॅटेगरी वाईज ह्या ठिकाणी कट ऑफ आणि स्टेट रँक बघितलेला आहे. तर आपली जी काही कॅटेगरी आहे त्यानुसार आपल्याला कुठली ब्रँच ह्या ठिकाणी मिळू शकते हे आत्तापर्यंत आपल्याला क्लिअर झालेलं असेल. तर आपल्याला इंजिनिअरिंगच्या संदर्भात काही शंका असतील, प्रश्न असतील किंवा एखाद्या कॉलेजबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.